नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, डाएट करतो, तेव्हा शरीरातील चरबी नेमकी जाते कुठे? ती घामातून बाहेर पडते की एनर्जीमध्ये कन्वर्ट होते की शरीरातच गायब होते? सत्य खूप वेगळं आहे आणि आज तुम्हाला ते कळलं तर तुम्ही वजन कमी करणं कायमचं समजून जाल. आज आपण एक खूप मोठा गैरसमज दूर करणार आहोत. चरबी वितळते म्हणजे नेमकं काय होतं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सिक्रेट सांगणार आहे ज्यामुळे फॅट लॉस 2x फास्ट होऊ शकतो. 1. चरबी म्हणजे काय? सर्वप्रथम चरबी म्हणजे काय हे समजून घेऊया. आपण जे खातो, कार्ब्स, फॅट्स, प्रोटीन्स, यामधील एक्स्ट्रा एनर्जी शरीर फॅट म्हणून साठवून ठेवते. ही फॅट आपल्या शरीरात फॅट सेल्समध्ये साठवली जाते. यालाच आपण ॲडिपोज टिश्यू म्हणतो. थोडक्यात चरबी म्हणजे एनर्जीचा स्टोरेज. 2. चरबी वितळते म्हणजे काय? आता मुख्य प्रश्न, चरबी वितळते म्हणजे नेमकं काय होतं? जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता किंवा कॅलरीज कमी करता, तेव्हा शरीराला एनर्जी हवी असते. तेव्हा शरीर स्टोर्ड फॅट वापरायला सुरुवात करते आणि इथेच मॅजिक घडतं. फॅट ब्रेकडाऊन होऊन 2 गोष्टी बनतात: कार्बन डायऑक्साईड CO2, पाणी H2O. 3. चरबी शरीरातून बाहेर कशी जाते? आता सर्वात शॉकिंग फॅक्ट ऐका. तुमच्या शरीरातील 80% चरबी ही श्वासाद्वारे बाहेर जाते. हो, तुम्ही जेव्हा श्वास सोडता तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्यात तुमची फॅट असते. आणि उरलेली 20% चरबी ही घाम, युरिन आणि शरीरातील फ्लुइड्समधून बाहेर पडते. मोठे गैरसमज. चला, काही मोठे मिथ्स क्लिअर करूया. घाम म्हणजे फॅट लॉस, चुकीचं. घाम म्हणजे फक्त पाणी कमी होणं. स्पॉट रिडक्शन, चुकीचं. फक्त पोटाची चरबी कमी होत नाही. फॅट मेल्टिंग क्रीम्स, फसवणूक. 5. चरबी जलद कमी करण्याचे खरे मार्ग. आता प्रॅक्टिकल भाग. फॅट लॉस कसा वाढवायचा? कॅलरी डेफिसिट ठेवा. डेली वॉकिंग आणि एक्सरसाइज करा. प्रोटीन जास्त घ्या. शुगर आणि जंक फूड कमी करा. प्रॉपर स्लीप घ्या, 7 ते 8 तास. कन्सिस्टन्सी हीच खरी किल्ली आहे. 6. शरीर फॅट कधी बर्न करतं? तुम्हाला वाटतं का फक्त जिम केल्यावरच फॅट बर्न होतं? नाही, तुमचं शरीर 24 तास फॅट बर्न करत असतं. हो, अगदी तुम्ही झोपेत असताना सुद्धा. जेव्हा तुमच्या शरीरात एनर्जी कमी होते तेव्हा शरीर लगेच स्टोर्ड फॅट वापरतं. म्हणूनच उपाशी राहणं नाही, पण स्मार्ट ईटिंग खूप महत्त्वाचं आहे. 7. फॅट लॉस स्लो का होतो? तुम्ही खूप प्रयत्न करता, पण फॅट कमी होत नाही. असं का? यामागे काही मोठे कारणे आहेत. मेटाबॉलिझम स्लो होणं, हॉर्मोनल इम्बॅलन्स असणं, स्लीप कमी असणं, स्ट्रेस जास्त असणं. तुम्ही मेहनत करताय पण शरीर साथ देत नाही. हे खूप लोकांचं रियालिटी आहे. 8. फॅट लॉस जर्नीमध्ये चुका. चला, आता काही मोठ्या चुका बघूया. क्रॅश डाएटिंग, शरीर वीक होतं. ओव्हर एक्सरसाइज, शरीर थकून जातं. प्रोटीन कमी घेणं, मसल लॉस होतो. पेशन्स नसणं,
फॅट लॉस हा स्प्रिंट नाही, तो मॅरेथॉन आहे. नाईन, सिक्रेट टिप. आता तो सिक्रेट फॅट लॉस फास्ट करायचा असेल तर एक, नीट ॲक्टिव्हिटी वाढवा. म्हणजे चालणं, जिने चढणं, छोट्या हालचाली. हे जिमपेक्षा जास्त फॅट बर्न करू शकतं. तुमचं शरीर एका दिवसात बनलेलं नाही, मग ते एका आठवड्यात बदलणार कसं? कन्सिस्टन्सी ठेवा, छोट्या सवयी बदला. दररोज 30 मिनिटं चालणं, थोडं कमी खाणं, जास्त पाणी पिणं, हे छोटे बदल तुमचं आयुष्य बदलू शकतात. तुमचं शरीर बदलणं ही एक जर्नी आहे आणि प्रत्येक जर्नी एका छोट्या पावलाने सुरू होते. आज तुम्ही थोडं चाललात, थोडं कमी खाल्लत, तर उद्या तुम्हाला त्याचा फरक दिसेल. लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण रोजच्या छोट्या सवयी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. कधी-कधी तुम्हाला वाटेल की काहीच बदल होत नाही, वजन कमी होत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुमची मेहनत वाया जातेय. तुमच्या शरीरात आतून बदल सुरू असतो. फॅट कमी होत असतं, शरीर स्ट्रॉंग होत असतं. फक्त तुम्ही थांबू नका, कारण जे लोक थांबत नाहीत तेच शेवटी जिंकतात. आज तुम्ही जो निर्णय घ्याल तोच तुमचं उद्याचं शरीर ठरवणार आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, डिसिप्लिन ठेवा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची बेस्ट व्हर्जन बनू शकता. फक्त सुरुवात करा आणि कधीही मागे वळून पाहू नका. हा सौदा तुमच्या फायद्याचा आहे. लक्षात ठेवा, चरबी वितळत नाही, ती तुमच्या श्वासातून बाहेर जाते आणि आजपासून प्रत्येक श्वास तुम्हाला फिट बनवणार आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला कळलं, चरबी वितळत नाही, ती श्वासातून बाहेर जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.